फालतूपणा करू नको, मला सांगता नाही मी मोबाईल फोडून टाकेन. हे गाईज नमस्कार सगळ्यांना, कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आणि मी टिकली लावायचं परत विसरली आहे, पण मी लेट ब्लॉग स्टार्ट करते कारण की मी आधी स्वयंपाक केला आणि आता मी चहा पीत बसली आहे आणि त्यावेळेस मी ब्लॉग स्टार्ट करते. तर गाईज आता चला तुम्ही आता बघा, मी खाली ती पुढं ती क्लिप ॲडच होणार आहे कारण की आता मी लेट ब्लॉग स्टार्ट करते. सो गुड मॉर्निंग गाईज सगळ्यांना. आजची भाजी बघा काय, बटाटा फ्लावर. तर काय स्वयंपाक वगैरे झालाय करून आणि सगळ्यांचा नाश्ता पण झालाय. सगळ्यांचा म्हणजे मम्मीचा पप्पाचा झालाय आणि माझा पण झालाय. या चहा प्यायला. तर गाईज प्रतीक खाली आवरून आलाय एक नंबरचा. मी नाही सांगणार तुम्हाला, तुम्ही ठरवा काय दिसत. ब्लॅक चप्पल, ब्लॅक बरमुडा, ब्लॅक टी शर्ट, सिल्वर चेन. काय नाही, मस्त वाटतं, मस्त दिसते ही चप्पल पण. लग रहा की नाही रॅपर 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 वाटतं रॅपर. हे बघा काय नाही, भारी दिसतंय एकदम मस्तपैकी पद्धतशीर. आपलं कमेंट करून सांगा, कमेंट करा चांगली वाटते काही चप्पल. आता बदलता नाही येणार आपल्याला, चांगलीच वाटायला लागणार आहे. काय बोलतो? गप, छान वाटते, लय हसू नको. चहा प्यायचा आहे, 10 रुपये दे चहाचे. 1 कप 10 रुपयाला आहे. धुतल्यावरती धुवून चुकवलं ना तर निघतं. डोकं खाजवत आहे. हे करायला लावलेलं का मला डोकं खाजवायला, म्हणून म्हणे ना ब्लॉग चालू कर. मग काय म्हणजे खाज आली म्हणून ब्लॉग चालू करायचं. ते डोक्यात खाज आली पूर्ण शब्द बोल ना, पूर्ण लाईन बोल ना. मराठी भाषा माझ्या कशी झाली का तुला? हा मराठी भाषा ह्यात काय घाण शब्द नाही, पण डबल मिनिंग पण येते ना. ते तर निघणार लय खा झाले तुला लय खा झाले का खाजवायची, म्हणून सारखं खाजवतोय माझ्या पाठात. बघा मराठी भाषेचा गलत इस्तेमाल करते हुए पायल कांबळे. पायल रावते काय. आता मशीन लावायला वरती आले कपड्याची आणि मशीन मधून कचरा बघा किती निघला. हे बघा एवढा कचरा निघतो. हा जो इथं बॉक्स असतो ना इथं, त्यातला कचरा आहे हा एवढा. आणि हा सारखा मी बदलत असते, आठवड्यातून 2 वेळा काढत असते. एवढाच निघतो. कसं आहे आपले कपड्याचे धागे वगैरे एकदम बारीक बारीक जे असतात ते आपल्याला दिसत नाही ना, ते सगळे ह्याच्यात जाऊन अडकतात. म्हणून हे क्लीन करायचं मी सारखी करत असते क्लीन ह्याला. आता हे साफ करते आणि कपड्याची मशीन लावते. हे छोटे छोटे 3 पतंग मी तर लावल्या, ते 3च उरल्या होत्या. एक दिली मी आमच्या बाजूच्या एका मुलीला आणि बाकीच्या इथे लावून टाकल्या. तर चला आता पटपट कामावरते मी. आणि त्यानंतर आज मला प्रतीकसाठी काहीतरी घ्यायचं आहे. सो मी त्याला खूप फोर्स केला की तुला काहीतरी आपण घेऊया मोठं, पण नको 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 म्हणतोय. पण ठीक आहे, काय हरकत नाही. त्याला छोट्या मोठ्या गोष्टी आता मी भरपूर घेणार आहे. जसं की सारखं मला एकच बोलते, लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये आले ना, लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये आलेत ना. तर बाबा जाऊन त्या पैशाचं त्याला काहीतरी घेऊनच टाकते आता.
जी वरची होती ती मी ह्यात लावलेली ना, आता ही तुळस आमची या कुंडीतली जळाली. मावशींची तुळस होती, मावशींना म्हणलं तर ही आता ह्याच्यातच लावून टाकतो आता आम्ही, कारण की ह्याच्यात नाही ती जगणार. हे छोटी आहे ना ही डब्बा मटक, तर ह्याच्यात टाकू आता तिला पण. ती तुळस त्यातच लावून टाकली, कारण की आता कसं ही त्याला खूप छोटी होत होती. आणि मी अजून कुंडी वगैरे काहीच नाही आणली तुळसची, कारण आम्ही जे तिथं ठरवलं होतं ते करायचंय ते अजून केलेलं नाहीये. माझा बापरे, माझे केस मी कसे बांधली आहेत. आणि त्या दिवशी मी कर्ल्स केलती ना, तर त्याच्यानंतर मी हेअर वॉशच नाही केला, त्याच्यामुळे अशी केस झालीत माझी. आणि मी आता खाते मस्तपैकी खिचडी भात, जो माझा फेवरेट भात आहे तो. कारण की काय झालं, सकाळी चपाती भाजी खाल्ली होती, चहा चपाती, आणि त्याच्यानंतर मग आता मला परत भूक लागली, परत भात केला गरमागरम आणि खाते. आज माझ्यासोबत प्रतीक नाही खाणार आहे, कारण आता तो बाहेर गेलाय, त्याच्यामुळे तो म्हणला तू एकटी खा आज भात, कारण त्याला पण आवडतो हा. तर मी खाते मस्तपैकी. आज आम्हाला डीमार्टमध्ये जायचं आहे आणि आज म्हणलं जाऊन दे प्रतीकला आपण काहीतरी घ्यावं, त्याला खूप मोठं काही वस्तू नको आहे. तर त्याच्यामुळे म्हणलं की आपण टी शर्ट घेऊयात त्याला, आणि त्याच्या स्किन केअरमध्ये जे फेस वॉश वगैरे लागणार आहे ते घेऊया, कारण ते पण त्याला लागणारच आहे, उपयोगी असतं ना. सो त्याच्यामुळे आम्ही काहीतरी घेणार आहे. आज ठरवलं नाही काय घेणार आहे, पण बघूया, थोडी शॉपिंग करून देईल मी आज प्रतीकला मस्त गिफ्टमध्ये. तर पहिलं खाते, थोडा टी व्ही बघते, टी व्ही बघता बघता खाते, आणि मग प्रतीक आला की आपण जाऊया डीमार्टमध्ये. तर मी आली आता किचनमध्ये आणि मी ठेवलाय चहा. एका साईडला चहा ठेवलाय आणि एका साईडला भाताचा लावलाय कुकर, हे पातीला भाताचं ठेवलंय. आणि आता चहा पिते पटकन. बोलायच्या नादामध्ये चहा होतो जाईल. आणि आज मी करणार आहे मटकी मी भिजत टाकली होती कालच, आणि आता त्याला मस्त मोड आलेत छोटे छोटे, तर आज मटकी बनवणार आहे मी. आता आम्ही चहा पितो मस्त स्पेशल. देखो आ गया वो आ गया. आणि इथं बघा चहा पण पिलाय मी, अजून थोडा पण चहा नाही पिलाय. आणि ह्याचा बघा सगळा संपलाय. की दाखवायला चालू केलंय व्लॉग? हो, मी अजून एक घोट पण चहा नाही पिलाय. त्यावरूनच बघ ना किती आळशी येतो तू. बघ तू, मी पटापट खाऊन मोकळा पण झालो. हावरं त्याला म्हणतात, हावरं नाही, चहा तू गार झाला नाही काय, अजून गरम आहे, खूप गरम आहे. हात लावून बघ. काळीच असं सगळ्यांनी. नाही, आपण डबल लाईट लावले ना. आता आम्ही घरात 2 बल्ब लावले, आता नेहमीच लावलेले. मम्मी पप्पा चहा पितात आहे, आपण पण चहा पितोय. लावलेले होते आधी, नंतर काढले ते, परत लावले. मकर संक्रांत जेव्हा लागल तेव्हा लावतो आणि जेव्हा लागल तेव्हा काढतो. मोठे लोक कधी पण बल्ब काढून कधी पण लावतो ना. तर गाईज आपली होती मटकीची भाजी तयार, आणि आता इथे मी भाकऱ्या करते. सो आज मी मटकीची भाजी बनवली आहे, पातळ रस्सा मस्तपैकी, आणि भात माझा पहिलाच झाला आहे, त्याच्यामुळे आता भाकरी करते. मग झाला माझा स्वयंपाक बनवून, भांडी पण घासली. एका साईडला मी सगळी जेवण बनवताना खूप भांडी निघतात, चहाची पण भांडी होती खूप, आज जास्त भांडी होती. तर गाईज आमचे मामा आज मॅच बघण्यात व्यस्त आहे, खूप डेंजर. आणि मामा माझ्याशी काहीच बोलत नाहीयेत. मी एवढं लांबून आले मामांसाठी, तरी पण काहीच बोलत नाही एक शब्द पण. असं कुठं असतं ते सांगा मला. त्यांची प्रिय मॅच आहे इंडिया, प्रिय मॅच आहे बघा. आणि यांचं बघा काय चाललंय. दीदी तर पहिलीच लपते, मी अजून तिला घेतलं पण नाहीये. गाईज आम्ही चाललो आता मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला. पहिलं मामाकडे गेलो होतो, मग मामांची इथे थोड्याशा गप्पा मारत बसलो, आणि लॅपटॉप होता अनिकेतकडे. आणि अजून एक गोष्ट आहे, ती तर 1 वर्ष झाला आम्ही अनिकेतकडे विसरलो होतो. आमचा कॅमेरा अनिकेतकडेच होता, आम्हाला वाटलं घरीच आहे. आज नमिषा म्हणते अगं कॅमेरा इकडेच आहे. मी तर शॉकच झाले. त्यांनी ठेवला होता मस्त एकदम सेफ, आम्ही विसरलो होतो.
मग आता म्हटलं जाऊन ते घेऊन टाकावं, चार्जिंगला वगैरे लावू आणि ठेवू आपण पण घरातच. तर आता आलोय मम्मीला गोळी घ्यायला, कारण मम्मीचं खूप जास्त डोकं दुखत होतं म्हणून मम्मीला गोळी घ्यायला आलोय. घेतलं आता मेडिकलमधून हे फेस वॉश आणि हे नीम पॅक घेतलंय मी, हे पील ऑफ मास्क घेतलंय आणि डेअरी मिल्क घेतली प्रतीकला नाही घेतली, मी मागितली. प्रतीकने मागितली म्हणून घेतली, प्रतीकला मी घेतली. कसं आहे ना तू एकदम आगाव. खोटं बोललोय का? हो बोल. लगेच बोलतोय की मी घेतली म्हणून. बघा ना, तशी तर त्यांनीच मागितली होती पण थांबला की माझा. मग तर अख्ख्या दिवसात ना आता माझ्या हातात मोबाईल आलेला आहे. काय आता काय दिवसभर आता मोबाईल हातात आला तुम्ही सोबत बोलण्यासाठी. झोप येणार नाही मला. तर मकर संक्रांतीच्या व्लॉग मध्ये मला दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. आलीस लगेच माझ्या. मगाशी प्रतीकला म्हणलं हा दाखवते बघा अशी मागून. बघा मी विणी बांधली म्हणून दाखवती. जाऊन द्या आता. भांडली महत्वाचं आहे. कधी भांडली ते महत्वाचं नाही. मी प्रतीकला म्हणलं मी पहिली तुझी आज नजर काढणार आहे. काय गरज नाही नजर काढायची. खूप चांगलं नजर काढणार आहे बाई. प्रतीक चांगला नाहीये. फालतूपणा करू नको, मी आधी सांगते. तू परफेक्ट नाहीये. भांडणं झालं पाहिजे डायलॉग. फालतूपणा करू नको, मी आधी सांगते. नाही मी मोबाईल फोडून टाकेन. काय असं कशाला बोलतो? बघा ना आता कसं मध्ये मध्ये लगेच भांडणं झाल्यावर. भांडणं झालं मी लय रागत असते आणि मी काय बोलते हे मला पण नाही. आता नको बोलो, माझ्या डोकं नको सटकूट टाकू. ठीक आहे, जा की म्हणते आता. तर खरं सांगते तुला, डोकं नको सटकू. आता जर काय बोलला ना. कुठे गेलं डोकं? गुडघा आधीच दुखतोय माझा. मी इंदूर मारला की राहत होतो. तर गाईज तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. नाही काय गरज नाही कमेंट करायची, नका करू गाईस. कमेंट कुणीच करू नका, कुणीच करू नका. का माहितीये 3 दिवस झालं ब्लॉग मध्ये म्हणते आज आम्ही जाणार, मी आज प्रतीकला शॉपिंग करून देणार, आज प्रतीकला हे घेऊन देणार, प्रतीकला ते घेऊन देणार. तर गाईज जाऊ आम्ही. तर ह्याच्यामुळे झालंय सगळं, ह्याच्यामुळे होतं. एक तर काम झालं, फेस वॉश तर घेऊन आलोय ना. एक काम तर केले ना. पण मी तुला गिफ्ट नाही दिलं ना अजून बर्थडेचं. दे परवाच्या व्लॉग मध्ये दे. हा उद्या पण नाही. हा उद्या नाही, उद्याचा मॅडमचा बर्थडे. मॅडमचा तरी गाईज डेअरी मिल्क खायला कोणाला आवडते, कुठला फ्लेवर तो कमेंट करून सांगा. माझा फ्लेवर आहे फेवरेट फ्रूट अँड नट. तुमचा फ्लेवर कोणता? तुमचा फेवरेट चॉकलेटचा कॅडबरीचा फ्लेवर कोणता तो सांगा. तर गाईज उद्या साक्षीचा बर्थडे आहे आणि आम्ही मस्तपैकी केक बुक केले त्यासाठी. आता ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. आणि आता मस्त उद्या आम्ही तिचा बर्थडे सेलिब्रेट करणार, तुम्ही बघतालच. सो खूप एन्जॉय करूया आपण उद्या. तो गाईज बाय बाय.